जेव्हा तोंडाला चव नसते ना तेव्हा हा असा तव्यावर रगडून केलेला ठेचा खायचा. एक घास खाल्ला की जिभेला नुसती आगच लागली पाहिजे, तरी सुद्धा माणूस खायचा नाही थांबला पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे का? अशा मिरच्या घ्यायच्या व त्याचे देठ काढून घ्यायचे. मिरच्या जास्त तिखट पण नाहीत. लसूण घ्यायचा बराच सोलून, शेंगदाणे घ्यायचे त्याचबरोबर. आता तव्यावरती मिरच्या द्यायच्या टाकून आणि त्याला ना मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं डाग पडेपर्यंत. मिरची भाजली ना की लगेच तेल सोडायचं वरून. तेल सोडून परत थोड्या वेळ भाजून घ्यायच्या मिरच्या छान. लगेच त्यामध्ये शेंगदाणे घालायचेत आपल्याला. शेंगदाणे देखील छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाण्याला पण डाग पडेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय. मग लसूण टाकून द्यायचा. आता ना लसणाला अर्धा मिनटं यामध्ये भाजायचं. भाजून झालं की चवीनुसार मीठ घालायचं व परत छान मिक्स करून घ्यायचंय. आता गॅस बंद करून टाकायचा आहे. लगेच आपला पाणी प्यायचा तांब्या असतो ना, त्याने चांगलं रगडून शेंगदाणे आणि लसूण चांगला बारीक झाला पाहिजे, त्यामुळे ना चांगलं रगडून घ्यायचं. रगडायचं झालं की तांब्याचं सगळं हाताने काढून घ्यायचं. लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि जेव्हा खायचं ना तेव्हा परत वरून तेल टाकायचं. तेल टाकूनच खायचं. कसली जबरदस्त चव येते ना. हा ठेचा ना चवीला झणझणीत आहेच, पण तितकाच चवीदार पण आहे. जर तोंडाला चव नसेल ना तर असा ठेचा एक वेळेस नक्कीच बनवून खायचा. बघा मग कशी तोंडाला चव येते. त्यामुळे हा ठेचा एक वेळेस नक्की बनवून खायचा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.